तेव्हा वहिनी म्हणाली, तुला माहित आहे की आमचं लग्न होऊन पूर्ण 2 वर्ष होणार आहेत, पण तुझा भाऊ आजपर्यंत ते सगळं नीट करूच शकला नाही. मला वाटलं की वहिनी मला कधीच अशा गोष्टी सांगत नव्हती. मग आज अचानक काय झालं? बोलता बोलता ती माझ्या शेजारी बसली. मी वहिनीचा हात हातात घेतला आणि तिचे बोलणे ऐकू लागलो. मग अचानक आई वहिनीला हाक मारू लागली. मग वहिनी निघून गेली. मी म्हणालो, हट यार, मम्मीला पण आत्ताच वहिनीला बोलवायचे होते का? मला वाटू लागले की जेव्हा वहिनी येऊन माझ्या इतक्या जवळ बसू शकते तेव्हा कदाचित ती माझ्या बरोबर ते पण सर्व करू शकते. मी वहिनी बरोबर ते सर्व करण्यासाठी वेडा झालो होतो, पण मी काय करणार? सरळ तिच्या जवळ जाऊन बोलण्याची माझी हिंमत झाली नाही. मग असेच काही दिवस निघून गेले, पण मी वहिनी बरोबर करण्यासाठी रिकामा विचार करत राहिलो. एके दिवशी रात्री 1च्या सुमारात मी बाथरूमसाठी उठलो. भावाची रूम माझ्या शेजारीच होती. मी बाहेर आलो. मला भैयाच्या रूमचा लाईट चालू असल्याचे दिसले. मी बाथरूम मधून परत आलो. तेवढ्यात मला वहिनीचा आवाज ऐकू आला. भीतीजवळ जाऊन त्यांचे बोलणे मी ऐकू लागलो. वहिनी म्हणत होती की तुझे जास्त वेळ का चालत नाही, तू नेहमी असेच करतोस. मला तर आता तुझा वैताग आला आहे. काही वेळ तिचे बोलणे ऐकून मी माझ्या खोलीत झोपायला गेलो. आता मला समजले की भाऊ नीट काय करू शकत नाही. मग सकाळी भाऊ त्याच्या ऑफिसला गेल्यावर मी वहिनीच्या खोलीत गेलो. तेव्हा वहिनी कपड्याच्या घड्या करत होती. ती माझ्याकडे बघून म्हणाली, काय झालं भाऊजी? मी म्हणालो, तर वहिनी, मला एक गोष्ट तुम्हाला सांगायला हरकत तर नाही ना? वहिनी म्हणाली, काय? मी म्हणालो, वहिनी, तुला वाटत नाही का आपल्या घरी एक छोटा पाहुणा येऊ नये? मग वहिनी म्हणाली, तुला काय म्हणायचंय? मी म्हणालो, अरे म्हणजे तू मला काका कधी बनवणार? माझं बोलणं ऐकून वहिनीने मान खाली केली. मी म्हणालो, काय झालं वहिनी? मी काही चुकीचं बोललो का? वहिनी म्हणाली, अरे नाही, तू काही चुकीचं बोलला नाहीस, पण कदाचित माझ्या नशिबातच मुलाचा आनंद लिहिला नाही. मी म्हणालो, का वहिनी? ती म्हणाली, आता मी काय सांगू, तुझा भाऊ नीट करत नाही. मी म्हणालो, वहिनी, तुला हवं असेल तर आपण दोघं ते सगळं करू. वहिनी म्हणाली, पण ते आपण कसं करणार? घरातल्याला कुणाला ही गोष्ट कळली तर आपली किती बदनामी होईल. हे बघ वहिनी, हे एकच मार्ग असा आहे ज्यात माझाही फायदा आहे आणि तुझाही. तर वहिनी म्हणाली की तुझ्या बरोबर ते सगळं करायला माझं पण मन आहे, पण समज तुझा भाऊ तर ऑफिसला जातो, पण मम्मी पप्पा नेहमी घरात राहतात ना, तर आपण कसं करणार? मी म्हणालो, वहिनी, तू फक्त हो म्हण, बाकी मी सांभाळेन. त्यानंतर वहिनी हसू लागली. आता मला समजले की वहिनी माझ्या बरोबर ते सर्व करायला तयार आहे. आता मी त्या संधीची वाट पाहू लागलो. जेव्हा घरातील सर्व लोक कामाबाहेर जातात, त्या संधीची वाट पाहता पाहता जवळपास 1 आठवडा निघून गेला. मग मला वाटले की मला काहीतरी करावे लागेल. तो दिवस शनिवार होता. संध्याकाळी सर्व लोक एकत्र बसून जेवण करू लागले. मी माझे मन बनवले. मी म्हणालो, भाऊ, किती दिवस झाले आपण आजीकडे गेलो नाही. इतक्यात आई म्हणाली, अहो, याचं म्हणणं पण बरोबरच आहे. मग पप्पा म्हणाले, त्यात काय आहे, आपण उद्याच फिरायला जाऊ आणि उद्या रविवार पण आहे. मग मी झोपायला माझ्या रूम मध्ये आलो. मी विचार करत होतो की मी सगळ्यांना फिरायला सांगितलं, पण आता मी आणि वहिनी घरी थांबण्यासाठी काय बहाणा करू? मी वहिनीला माझा प्लॅन आधीच सांगितला होता. सगळे तयार झाल्यावर मी पप्पांना म्हणालो की पप्पा, एका व्यक्तीला इथे घरी राहू द्या, कारण सगळे गेले तर इथे घरी कोण राहील? मग पप्पा म्हणाले, ठीक आहे, तू इथे थांब. मग नंतर वहिनी म्हणाली, मी पण थांबते, मी पण कुठेही जाणार नाही, माझी तब्येत आज ठीक नाहीये. मग सगळ्यांनी जावे. मी आणि वहिनी घरी एकटेच राहिलो. मी म्हणालो, वा वहिनी, तू काय बहाणा केला आहेस? मग वहिनी म्हणाली, मी तर नाटक केलं नसतं तर आपल्याला ते सर्व करण्याची संधी कशी मिळाली असती? मी म्हणालो, मग वहिनी, जायचं का? वहिनी म्हणाली, हो, आता फक्त मजाच करायची आहे. मग मी आणि वहिनीने एकत्र खूप काम केले.